नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मनपा स्थायी समिती सभा आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झाली संपन्न। गणेशोत्सव व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा पोलिसांनी काढला शिंदखेडा शहरात रूट मार्च। आक्षेपार्ह रिलीज बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, सकल हिंदू समाजाचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळ्यातील वंदे मातरम प्रतिष्ठानच्या गणरायाची अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली आज आरती। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात आज मनपाची स्थायी समिती सभा घेण्यात आली। या सभेत धुळे शहरातील विकास कामाच्या विविध विकासांच्या कामांना मंजुरी देण्यात आली। प्रामुख्याने नगर उत्थान महाअभियान अंतर्गत जयशंकर कॉलनी चाळीसगाव रोड येथे मोकळ्या जागेत सभागृह बांधण्यास मंजुरी, विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट पोल उभारणे, प्रभाग क्रमांक 1 येथे विविध ठिकाणी पथदिवे बसविणे, प्रभाग क्रमांक 14 येथे रस्ता बांधणे, सुभाषनगर येथे सभागृह बांधणे, शहरात बस सेवा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी ट्रक टर्मिनल मौजे मोहाडी येथे पायाभूत सेवा व बस डेपोचे बांधकाम करण्याच्या निविदाला मंजुरी देण्यात आली। ठक्कर बाप्पा योजनेतून जय मल्हार नगर बिलाडी रोड येथे रस्ता काँक्रिटीकरणासह अनेक कामांना मंजुरी देण्यात आली। या सभेला मनपाच्या विविध विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते। व्याज माफी आपण या पूर्ण कालावधीमध्ये केलेली आहे 9 सप्टेंबरपासून। लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे आम्हाला। तर 28 तारखेपर्यंत लोकांनी या व्याज माफीच्या योजनेचा शास्ती माफीच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि त्यांचं बिल भरायचं आहे। ज्या थकबाकीदारांना अजूनही बिल मिळालं नाही, माझ्याकडे काही जणांनी कंप्लेंट केली होती की मॅडम आम्हाला बिलच आलं नाही, तर मी त्यांना सांगू इच्छिते की ज्यांना या माफी योजनेचा भाग घ्यायचा आहे आणि आपल्याकडे अजून बिल आलं नाही फिजिकली असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी आमच्या कार्यालयात येऊन बघून घ्यायचं आणि त्यांचं जे काही असेल बिल त्याच्यातली शास्ती माफ करून जी उर्वरित रक्कम आहे ती भरून महानगरपालिकेला सहकार्य करा। धन्यवाद। गणेश उत्सव व ईद मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला। शिंदखेडा शहरातील मानाचा गणपती विसर्जन मार्गावर तसेच संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आलेला असून रूट मार्च हा शिंदखेडा पोलीस ठाण्यातून सुरू होऊन शिवाजी चौफुली तहसील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सोनार गल्ली, हैदर अली चौक, देसाई गल्ली, रथ गल्ली, साठघर, 13 मोहल्ला, माडीवाडा, शनी मंदिर, हँडल चौक, स्टेशन रोड, मुख्य रस्ता करून गांधी चौक येथे रूट मार्चचा समारोप करण्यात आला। दरम्यान यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले। गणेशोत्सव काळात सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचे वातावरण तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी या रूट मार्चचे आयोजन शिंदखेडा पोलिसांनी केलेले होते। दरम्यान याप्रसंगी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनने, शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, उपनिरीक्षक हनुमंत गायकवाड हे उपस्थित होते। रूट मार्चमध्ये धुळे SRPF पोलीस कॉन्स्टेबल आणि 10 होमगार्ड सहभागी झालेले होते। रूट मार्चसाठी गोपनीय शाखेचे कुणाल फुलफगारे, हेमंत पाटील, दिनेश गोसावी यांनी परिश्रम घेतले। शिंदखेडा शहर तालुक्यात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद मिलाद उत्सव शांततेत साजरा करावा, अफवांवर विश्वास ठेवू नका, जनतेने आणि गणेश मंडळांनीही सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक भागवत सोनने यांनी केलेले आहे। आगामी गणेशोत्सव व ईद मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही शिंदखेडा शहरामध्ये पोलिसांचं पथसंचलन केलं आहे। यामध्ये शिरपूर उपविभागातील SDPO सह सर्व पोलिसांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड बांधव आणि आमचे SRPFचे जे आलेले जवान असे सर्वांचे पथसंचलन आम्ही शिंदखेडा शहरात केलं आहे। या प्रसंगी मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आगामी सण आपण सर्वांनी उत्साहात साजरे करावे नागरिकांनी, परंतु सण साजरे करताना दक्षतासुद्धा घ्यायची आहे। पोलीस आपल्या संरक्षणासाठी सज्ज आहेत, सक्षम आहेत, त्याची काहीही चिंता कोणी करू नये, परंतु आपल्या वागण्यामुळे दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याचीसुद्धा आपण सण साजरे करताना काळजी घेतली पाहिजे। मी सर्व शिंदखेडावासियांना, सर्व तालुक्याच्या नागरिकांना पोलीस दलातर्फे, धुळे पोलीस दलातर्फे आगामी गणेशोत्सव व ईद मिलादच्या शुभेच्छा देतो। जय हिंद।
आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्याने आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना MIM पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. दरम्यान यानंतर MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदू समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने रील्स बनवून सोशल मीडियावर टाकले. दरम्यान या रील्समुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे MIM पक्षाच्या रील्स बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा सकल हिंदू समाजाने केलेली असून त्या संदर्भात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी सकल हिंदू समाजाचे ॲडव्होकेट प्रेम सोनार, ॲडव्होकेट प्रेमकुमार परदेशी, ॲडव्होकेट एश येवलेकर, प्रभाताई परदेशी, रोहित विभांडिक, ॲडव्होकेट अमित दुसानी, मनोज परदेशी, प्रितेश अग्रवाल यांच्यासह सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय नाराज होऊन आणि संतप्त प्रतिक्रिया घेऊन अर्ज द्यायला आलो होतो. मागच्या आठवड्यात MIMचे 14 कार्यकर्ते होते. ते जिहादी मानसिकतेचे लोक, त्यांना कायद्याचा ज्ञान नाही, त्यांना शिक्षणाचा ज्ञान नाही, त्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही, असे जिहादी मानसिकतेचे 14 लोक कलेक्टर ऑफिसमध्ये आले. आणि आलेच नाही, शोकांतिका अशी या पायऱ्यांपासून, कलेक्टर साहेबांच्या पायऱ्यांपासून त्यांनी रील बनवण्यास सुरुवात केली तर थेट कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी रील बनवली. एवढी हिंमत आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी केलेली नाही. यांनी रील बनवली. रील बनवून इथं उभं राहून अशी करून ते आम्हाला इधरीच अशी चेतावणी देतात. त्या मूर्खांना मी सांगतो, असं तसं करून चालत नाही. शेवटी हा देश संविधानाने चालतो. 2013 मध्ये दंगली झाल्या होत्या, तेव्हा कलेक्टर साहेबांची काय पॉवर आहे. तो अनपढ 14 लोक, त्यांना कायद्याची ताकद माहित नाही. त्यावेळेस याच कलेक्टर साहेबांच्या आदेशाने गोळीबार झाला होता. आणि हेच जे यांना कायद्याची ताकद कलेक्टर साहेबांची काय आहे ते विसरले असतील. यांनी अशी चेतावणी दिली. माझी कलेक्टर साहेबांना हे इथं आलेले सर्व सकल हिंदू समाज संपूर्ण धुळे जिल्ह्यातून कानेकोपऱ्यातून आलेले आमचे हिंदू बांधव भगिनी आहेत. धुळे शहरातील मानाचा समजला जाणारा वंदे मातरम प्रतिष्ठानच्या गणरायाकडे संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांचे लक्ष केंद्रित झालेले असते. या प्रतिष्ठानच्या गणेश उत्सवाला अनेक वर्षाची परंपरा लाभलेली आहे. या ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी भाविक अलोट गर्दी करीत असतात. शिवाय या प्रतिष्ठानातर्फे गणेश उत्सवानिमित्ताने 10 दिवस धार्मिक कार्यक्रमाची देखील रेलचेल असते. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती केली जात असते. दरम्यान आज धुळे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते वंदे मातरम प्रतिष्ठानच्या गणरायाची महाआरती करण्यात आली. दरम्यान याप्रसंगी वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित बोरसे, भारत वाघ, डॉक्टर संदीप पाटील, श्यामकांत बोरसे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आजच्या या आरतीसाठी उपस्थित होते. गणपती बाप्पा वंदे मातरम प्रतिष्ठान पुण्यातले नावाजलेलं प्रतिष्ठान आहे. आणि तुम्ही सर्व त्याचे दरवर्षी त्याचा अनुभव घेतच आहात. दरवर्षी नवीन नवीन उपक्रम वंदे मातरम प्रतिष्ठान राबवत असते. आम्ही मागच्या वर्षी धुळे जिल्ह्यात आलो आणि आल्या आम्हाला वंदे मातरम प्रतिष्ठान गणपतीचा अनुभव घ्यायला मिळाला. तर 1 महिना झाला होता पुण्यात घ्यायला आणि लगेच गणपतीचा सण आला. तर या गणपती सणामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत प्रतिनिधित्व राहिलो, पण इथे जी एन्जॉयमेंट, इथे जो आनंद आम्हाला घेता आला तो इतर ठिकाणी मला अजूनही घेता आलेला नाहीये. त्यामुळे हा जो वंदे मातरम प्रतिष्ठानचा अनुभव आहे हा आयुष्यभर माझ्यासोबत आणि माझ्या परिवारासोबत कायम राहील. मागच्या वर्षी आम्ही पूर्ण 10 दिवस इथे गणपतीमध्ये येऊन सर्व स्पर्धा वगैरे खेळलो आणि सर्व गोष्टींचा अनुभव आणि आनंदही घेतला. यावर्षी कालचं जो आपला होम मिनिस्टर महिलांसाठी आत्मबल वगैरे ह्या ज्या गोष्टी इथे दाखवल्या गेल्या, शिकवल्या गेल्या, मुलींना त्यासाठी शिक्षण दिलं गेलं, हे अतिशय कौतुकास्पद आहे. आणि हे फक्त खेळ, कबड्डी, खो खो ह्या गोष्टी न करता समाजासाठी उपयोगी काय करता येईल आणि यातून लोकांनी काहीतरी शिकून जावं हे देखील हे मंडळ राबवत असतं. त्यामुळे ह्या मंडळाचे खूप खूप कौतुक आणि खूप खूप आभार की आम्हाला इथे आरतीचा मान दिला. धन्यवाद. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.